रत्नागिरी शहरातील हायटेक बस स्थानकाचं काम गेल्या 5 वर्षापासून रखडलेलं पाहायला मिळतंय। 2018 सालापासून रत्नागिरी शहरातील हायटेक एसटी बस स्थानकाचं काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे। मात्र आता या रखडलेल्या कामाला पुन्हा एकदा गती मिळणार आहे, कारण रत्नागिरी बस स्थानकाचं काम आता MIDC कडे या ठिकाणी वर्ग करण्यात आलेलं पाहायला मिळते आहे। 2018 सालापासून हायटेक बस स्थानकाचं काम या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं होतं। मात्र ज्या पद्धतीनं हे काम रखडलं त्यानंतर आता पालकमंत्री आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या संदर्भात पुढाकार घेतलेला पाहायला मिळतोय। या संदर्भातील कामाचं सगळं स्वरूप जे आहे ते MIDC कडे वर्ग करण्यात आलेलं पाहायला मिळतंय। त्यासाठी MIDC कडून तब्बल 22 कोटी रुपये सुद्धा मंजूर करण्यात आलेले आहेत आणि या 22 कोटी रुपयांमध्ये आता नवीन ठेकेदाराची नियुक्ती केली जाणार आहे। 2018 साली रत्नागिरी नगर परिषदेनं या बस स्थानकाच्या कामाला या ठिकाणी मंजुरी दिलेली होती। त्यासाठी जवळपास 10 कोटी रुपयांचं एस्टिमेट सुद्धा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेलं होतं। मात्र अनेक कारणामुळे रत्नागिरी बस स्थानकाचं हे काम जे आहे ते रखडलेलं होतं। मात्र आता पुन्हा एकदा या बस स्थानकाच्या कामाला गती मिळणार आहे। त्यासाठी आता MIDC पुढाकार घेणार आहे आणि MIDCच्या माध्यमातून या नवीन बस स्थानकाच्या कामासाठी तब्बल 22 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत। मात्र हा मंजूर झालेल्या कामानंतर आता नवीन ठेकेदाराची नियुक्ती केली जाईल आणि त्यानंतर हे काम सुरू होणार आहे। त्यामुळे आणखीन काही दिवस या रत्नागिरीतल्या हायटेक बस स्थानकाच्या उभारणीसाठी रत्नागिरीकरांना या ठिकाणी वाट पाहावी लागणार आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।